नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला वेळ जास्त वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची आनंदाची बातमी आहे तर मोठी खुशखबर, पेन्शन वाढणार। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, हायर पेन्शन 7,500 रुपये, 2014 चा कट ऑफ रद्द। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो नमस्कार, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करतो। लाखो पेन्शन धारकांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे। 2014 पूर्वी निवृत्त झालात म्हणून कमी पेन्शन मिळत होती, आता तो भेदभाव संपला आहे। हायर पेन्शनचा दरवाजा उघडला आहे, पण लक्षात ठेवा, पेन्शन आपोआप वाढणार नाही। कोणाला फायदा होईल, अर्ज कसा करायचा आणि 15,000ची मर्यादा कधी हटेल, हे सगळं सविस्तर सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर नुकसान होईल। पेन्शन धारकाच्या संघर्षाचा विजय, सुप्रीम कोर्टाने दिलेला EPS 95 पेन्शन संदर्भातील निर्णय हा केवळ एक खटल्याचा निकाल नसून तो लाखो भारतीय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकांच्या संघर्षाचा कायदेशीर विजय आहे। हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे, कारण यापूर्वी पेन्शन धारकांनी त्यांच्या हक्कासाठी अनेक स्तरावर लढा दिला होता। रस्त्यावरील आंदोलनापासून ते न्यायालयाच्या पायऱ्या झिजवेपर्यंत हा प्रवास अत्यंत खडतर होता। या प्रकरणात देशभरातील 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। यावर सुप्रीम कोर्टाने सलग अनेक दिवस सुनावणी घेऊन हा निर्णय दिला आहे। हा निर्णयाचे महत्त्व यासाठी जास्त आहे कारण निवृत्ती नंतर आयुष्य हे सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन हीच एकमेव आधार असते। आजच्या महागाईच्या काळात 1,000 किंवा 2,000 रुपये पेन्शन मध्ये घर चालवणे, औषध पाणी खरेदी करणे, दैनंदिन गरजा पूर्ण करणे अशक्य झाले आहे। या वास्तव परिस्थितीची दखल घेत न्यायालयाने पेन्शन धारकाच्या बाजूने कौल दिला आहे। हा निर्णय केवळ सरकार किंवा EPFO साठी मार्गदर्शक नसून तो नियमाची अंमलबजावणी मध्ये पारदर्शकता आणणारा आहे। न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आता नियमाचा किंवा कायद्यातील त्रुटीचा गैरफायदा घेऊन पेन्शन धारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे सरकारला किंवा EPFOला शक्य होणार नाही। त्यामुळे हा काळ प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे, कारण या निर्णयाचा योग्य अर्थ लावून वेळेवर कृती केली तरच उर्वरित आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकते। भेदभावाला पूर्णविराम, 2014 चा कट ऑफ तारखेचा अडचण दूर। या निर्णयातील सर्वात दिलासादायक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायालयाने 2014 पूर्वी आणि 2014 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधील भेदभाव पूर्णपणे अमान्य केला आहे। यापूर्वी EPFOला आणि सरकारी नियमाच्या अंमलबजावणीमध्ये असा समज होता की जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी पेन्शनचे नियम वेगळे असतील, त्यानंतर निवृत्त झालेले जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी नियम वेगळे। हा कट ऑफ तारखेचा लाखो कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनच्या लाभापासून वंचित राहत होते। अनेक कर्मचाऱ्यांनी समान सेवा देऊनही केवळ निवृत्ती तारखेमुळे त्यांना कमी पेन्शन मिळत होते, जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नव्हते। सुप्रीम कोर्टाने या विभागावर कडक ताशेरे ओढले आहेत। न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की EPS 95 ही एक योजना आहे आणि या योजनेत योगदान देणारे सर्व कर्मचारी एकाच वर्गाचे आहेत। त्यामुळे केवळ निवृत्तीची तारीख हा भेदभावाचा आधार होऊ शकत नाही। एकाच योजनेत योगदान दिलेल्या सर्व पेन्शन धारकांना समान न्याय मिळालाच पाहिजे, हे तत्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे। यामुळे जुने पेन्शन धारक जे 2000 पूर्वी निवृत्त झाले आणि नवीन पेन्शन ज्यांच्याकरता कायद्याच्या दृष्टीने
फरक उरलेला नाही. हा निर्णय जुन्या पेन्शनधारकांसाठी एक संजीवनी सारखा आहे, कारण त्यांना आता वाटत आहे की पेन्शन वाढीचे सर्व दरवाजे बंद आहेत. मात्र या निर्णयाने ही दरवाजे पुन्हा उघडली गेली आहे असून सामान्याच्या आधारावर त्यांनाही पेन्शन मिळण्याचा हक्क प्रस्थापित झाला आहे. वेतन मर्यादेचे वास्तव्य 15,000 रुपये विरुद्ध प्रत्यक्ष पगार. पेन्शन गणनेतील सर्वात मोठा आणि क्लिष्ट मुद्दा म्हणजे वेतन मर्यादा. याच मुद्द्यावर पेन्शनची खरी रक्कम अवलंबून असते. पूर्वीच्या नियमानुसार पेन्शनसाठी 6,500 रुपयेची मर्यादा होती. ती वाढून 15,000 रुपये करण्यात आली. याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष पगार जरी 30,000, 40,000 रुपये किंवा त्याहून अधिक असला तरी EPS 95 मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान पेन्शनची गणना मात्र जास्तीत जास्त 15,000 रुपयावर केली जात होती. यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते, कारण पगाराच्या तुलनेत मिळणारे पेन्शन अत्यंत नगण्य ठरत होते. व्हिडिओ मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडला नाही, म्हणजे ऑप्शन निवडले नाही, त्यासाठी सध्या 15,000 रुपयाच्या मर्यादेवरच पेन्शन गणना केली जाते. हा निर्णय तात्पुरता असू शकतो, तो वास्तव आहे. म्हणजेच तुम्ही जर हायर पेन्शनचा पर्याय निवडला नसेल तर तुमचा पगार कितीही जास्त झाला तरी पेन्शनचे गणित 15,000 रुपयाच्या मर्यादेतच मांडले जाईल. मात्र या निर्णयाचा दुसरा आणि सकारात्मक पैलू असा की भविष्यात हायर पेन्शन ऑप्शन निवडलेल्या कर्मचाऱ्यांना ही 15,000 रुपयाची कृत्रिम भिंत पाडली जाऊ शकते. न्यायालयाने प्रत्यक्षपणे सूचित केले आहे की जर कर्मचाऱ्यांनी किंवा कंपनीने प्रत्यक्ष पगारावर योगदान दिले असेल तर त्यांना पेन्शन प्रत्यक्ष पगाराच्या प्रमाणातच मिळायला हवी. त्यामुळे ही वेतन मर्यादा भविष्यात हटवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे पेन्शन कित्येक पटीने वाढ होऊ शकते. हायर पेन्शनचा थेट फायदा श्रीमंताची गुरुकिल्ली. संपूर्ण पेन्शन वाढीच्या प्रक्रियेत हायर पेन्शन ऑप्शन हा शब्द परवडीचा झाला आहे. ज्यांनी हा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय खऱ्या अर्थाने जॉकपॉट ठरू शकतो. हायर पेन्शन म्हणजे सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष मूळ पगारावर EPS मध्ये योगदान देण्याची तयारी दर्शवणे. पूर्वी हे योगदान मर्यादेत पगारावर कापले जात होते आणि ज्यांनी हा पर्याय निवडला त्यांचे योगदान प्रत्यक्ष पगारावर कापले गेले. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्यांनी हा पर्याय वेळेत निवडला आहे आणि ज्यांनी न्यायालयाने दिलेल्या वाढीव मुदतीत हा पर्याय स्वीकारला आहे त्यांनाच जास्तीत जास्त पेन्शन मिळण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा असा की तुमची पेन्शन 15,000 रुपयाच्या मर्यादेत अडकून न राहता तुमच्या शेवटच्या पगाराशी जोडली जाते. उदाहरणार्थ, जर तुमचा निवृत्तीच्या वेळी पगार 50,000 असेल आणि तुम्ही पेन्शनचा ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला त्या प्रमाणात 20,000 ते 25,000 रुपये पेन्शन मिळू शकते. ज्यांनी हा पर्याय निवडला नाही त्यांना 50,000 रुपये वर केवळ 2,000 ते 3,000 रुपये पेन्शन मिळेल. त्यामुळे हा पर्याय केवळ फॉर्म नसून ती तुमच्या निवृत्तीच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली आहे. या पर्यायामुळे EPFO ला तुमच्या प्रत्यक्ष पगाराची नोंद घ्यावी लागते आणि त्यानुसार पेन्शनचे गणित बदलावे लागते. ज्यांनी हा पर्याय निवडला आहे त्यांची बाजू आता कायदेशीररित्या अत्यंत भक्कम झाली आहे, पण पेन्शन आपोआप वाढणार नाही. गैरसमज आणि वास्तव दूर करा. अनेक पेन्शन धारकांमध्ये सोशल मीडियावर असा एक गैरसमज पसरला आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला म्हणजे पुढच्या महिन्यात पेन्शन आपोआप वाढून येईल. हे पूर्णपणे चुकीचे आहे. व्हिडिओमध्ये वारंवार असा इशारा देण्यात आला आहे की हा निर्णय म्हणजे पेन्शन वाढवण्याचा आदेश आहे, तो ऑटोमॅटिक नाही. पेन्शन वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कर्मचाऱ्यांना पुढाकार घ्यावा लागेल.
EPFO कार्यालयाकडे जाऊन तुमच्या पात्रतेची शहानिशा करण्यासाठी अर्ज करावा लागेल. नुसता अर्ज करून चालणार नाही, त्यासोबत योग्य पुरावे जोडावे लागतील. सुप्रीम कोर्टाने फक्त सरकारला आणि EPFOला पेन्शन देण्याचे निर्देश दिले आहेत, पण कोण पात्र आहे कोण पात्र नाही ही ठरवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जॉईंट ऑप्शन फॉर्म भरत नाही, तुमची कागदपत्रे EPFOच्या रेकॉर्डशी जुळत नाही आणि थकबाकी आणि फरकाची रक्कम भरत नाही, तोपर्यंत पेन्शन हे 1 रुपयानेही सुद्धा वाढणार नाही. अनेक जण फक्त बातमी ऐकून आनंदी झाला, पण प्रत्यक्षात कृती करत नाही. अशा लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा समज डोक्यातून काढून टाका की ही प्रक्रिया आपोआप होईल, ऑटोमॅटिक होईल. तुम्हाला सक्रिय होऊन या प्रक्रियेत सहभागी व्हावी लागेल, तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावी लागेल. म्हणजेच लगेच वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल. कमी सेवा कालावधीत 10 वर्षाच्या गटाचे विश्लेषण. पेन्शन वाढीची अपेक्षा ठेवताना वास्तवचे भान ठेवणे गरजेचे आहे. ज्या पेन्शनधारकांनी त्यांच्या नोकरीच्या काळात केवळ 10 वर्षाच्या आसपास सेवा दिली आहे, त्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मर्यादित स्वरूपाची असणार आहे. EPFO 95 चे गणित हे प्रामुख्याने सेवा कालावधीवर अवलंबून असते. तुमची सेवा जेवढी कमी तेवढे पेन्शन कमी, तुमची सेवा जेवढी जास्त तेवढे तुमचे पेन्शन जास्त. त्यामुळे या गटातील लोकांनी 7,500 रुपये किंवा 10,000 रुपये पेन्शनची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. व्हिडिओमधील विश्लेषणानुसार 10 वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्याची पेन्शन अत्यंत कमी असते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा होऊन या गटातील पेन्शन साधारणतः 2,000 रुपये ते 2,300 रुपयाच्या दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे. जरी ही रक्कम खूप वाटत नसली तरी ज्यांना सध्या 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मिळत आहे, त्यासाठी ही वाढ नक्कीच दिलासादायक असू शकते. पण या गटांनी मोठ्या वाढीच्या स्वप्न पाहणे चुकीचे ठरेल, कारण सेवेची वर्षे कमी असल्याने पेन्शन फॉर्म्युल्यानुसार एकच रक्कम फॉर्म्युल्यानुसार मोठी रक्कम तयार होत नाही. ही मिनिमम पेन्शन मध्ये थोडीफार वाढ होण्याची आशा या गटातील पेन्शनधारकांना बाळगता येईल. मध्यम सेवा कालावधीमध्ये 15 ते 25 गटाचे फायदे. ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्वाची 15 ते 25 वर्षे नोकरीत घातली आणि EPSला योगदानात घटवली आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय आशेचे किरण आहे. हा एक असा गट आहे की ज्यांना सध्या खूप कमी नाही, खूप जास्तही नाही, अशी मध्यम स्वरूपाची पेन्शन मिळते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर योग्य कागदपत्राच्या पूर्ततेनंतर या गटातील पेन्शनमधील लक्षणीय वाढ होऊ शकते. आकडेवारीनुसार या गटातील पेन्शन 3,200 रुपयावरून ते 6,700 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षे सेवा केली असेल तर त्याची सेवा वेटेज वाढते, म्हणजे सेवेचा भार वाढतो. सध्याच्या गणितानुसार त्यांना 4,300 ते 4,500 रुपये पेन्शन मिळू शकते. या गटातील लोकांची सर्वात महत्वाची घटक म्हणजे ज्यांचे योगदान, ज्यांनी 15 ते 25 वर्षे नियमित योग्य दराने योगदान दिले असेल आणि त्याने उच्च श्रेणीतील पेन्शन मिळू शकते. जर त्यांच्या सेवेत खंड असेल किंवा कागदपत्र घायल झाली असतील तर पेन्शनची रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे या गटातील लोकांनी, नोकरदारांनी, कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा पुस्तिकेची, PF रेकॉर्डची काटेकोरपणे तपासणी करणे गरजेचे आहे. दीर्घ सेवा कालावधीमध्ये 30 ते 35 वर्षे सेवा केल्यास 750 ची अपेक्षा. हा गट EPS 95 पेन्शनधारकांसाठी इलीट किंवा सर्वात महत्वाचा गट मानला जातो, ज्यांनी 30 ते 35 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली आहे. त्यांनाच खऱ्या अर्थाने 7,500 रुपये किंवा
वरून अधिक पेन्शन मिळण्याचा कायदेशीर किंवा तांत्रिक शक्यता आहे. EPS 95च्या नियमानुसार 20 वर्षापेक्षा जास्त सेवा असल्यास 2 वर्षाचे बोनस वेटेज मिळते. या गटा या या गटाला आपोआप लागू होते. त्यामुळे त्यांची पेन्शन गणना आकारताना सेवा काळ जास्त धरला जातो. त्यांचा थेट परिणाम पेन्शनच्या रकमेवर होता. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने मार्ग मोकळा केला, पण चालवायचे तुम्हाला आहे. 2014चा भेदभाव संपलाय. हायर पेन्शनचा पर्याय खरा जॉकपॉट आहे. लक्षात ठेवा, अर्ज केला नाही तर 1 रुपया वाढणार नाही. तुमची सेवा 10, 20, 35 वर्षे आहेत. कागदपत्रे आहेत. त्या नोकरदारांनी कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे तपासून तपासण्यासाठी EPFO कडे जा आणि तपासून घ्या. ही बातमी प्रत्येक पेन्शन धारकापर्यंत पोहोचा. लाईक करा. ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.